मला मला असं वाटतं की सन्माननीय राजसाहेब आज मीरा रोडमध्ये येत आहेत आणि प्रत्येक माणूस आज मीरा भाईंदरमधला खुश आहे. कारण मागच्या अनेक वर्षापासून मीरा भाईंदरमधल्या काही नेत्यांनी तिथे मराठी माणसाला हा नेहमीच दाबण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून जो काही राग होता तो त्या दिवशी रस्त्यावर दिसला. तिथे विषय व्यापाऱ्याला मोर्चा काढायची परवानगी दिली जात होती, पण मराठी माणूस ज्या वेळेला आपल्या भाषेसाठी मोर्चा काढत होता त्यावेळेला त्याला परवानगी दिली जात नव्हती आणि त्या सगळ्याचा तो विरोध होता आणि त्यातून तो मोर्चा घडला. आज तिथल्या सर्व महाराष्ट्र सैनिकांना भेटायला सन्माननीय राजसाहेब मीरा भाईंदरला येतात आणि आमच्या प्रचंड महाराष्ट्र सैनिकांमध्ये आज प्रचंड आनंदाचं आणि उत्सवाचं वातावरण आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा दिलेला आहे सरकारने, मात्र तरीसुद्धा ज्या सक्ती केली होती त्या सक्तीच्या विरोधात तुम्ही रान उठवलं होतं हिंदी सक्तीच्या विरोधात, त्यामुळे सरकारने बिहार मागे घेण्याचं कुठंतरी हे धाडस हातात आहे. मला असं वाटतं की हा जो काही पाठपुरावा आहे तो सन्माननीय राजसाहेबांनी स्वतः केला होता. 16 एप्रिलला जेव्हा हा जी आर आला तेव्हापासून या जी आरच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने रान उठवलं होतं. सन्माननीय राजसाहेब सतत या विषयात पत्रव्यवहार करत होते, सतत प्रेस कॉन्फरन्समधनं बोलत होते आणि त्यातूनच हा निर्णय झाला होता आणि मला असं वाटतं की तो मराठी माणसाचा एक विजय होता. काय वाटतं आजच्या मेळाव्यामध्ये कुठंतरी मुंबई, ठाणे, पालघर आणि वसईमुळे सर्वच तिथे मनसैनिक जमणार आहेत? मला वाटतं की मराठी लोक तिथे जमणार मीरा भाईंदरमधलाच मराठी माणूस हा मोठ्या संख्येने तिथे जमणार आहे. इतर भाषिकी जे राजसाहेबांवर खूप प्रेम करतात, ज्यांना राजसाहेब आवडतात, ऐकायला आवडतात, पाहायला आवडतात, अशी सगळीच लोक मीरा भाईंदरच्या त्या आमच्या कार्यालयाच्या उद्घाटनाच्या इथे उपस्थित असतील. आज सन्माननीय राजसाहेब 6:30 वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांचा मीरा भाईंदरमधला जो पुतळा आहे तिथे सन्माननीय राजसाहेबांचं स्वागत होईल. तिथनं बाळाजी चौक जिथून या वादाला सुरुवात झाली होती तिथे सन्माननीय राजसाहेबांचं जंगी स्वागत होईल आणि तिथून साहेब पक्ष कार्यालयाच्या उद्घाटनाला जातील आणि तिथेच आम्ही एक स्टेज टाकलेला आहे. तिथून सन्माननीय राजसाहेब मीरा भाईंदरमधल्या लोकांच्याशी चर्चा करतो. कसली तक्रारी नाही मला माहीत नाही. मला वाटतं त्या मोर्चानंतरच मीरा भाईंदरमधला सर्व मराठी माणूस एकवटलेला आहे आणि आज सन्माननीय राजसाहेब त्याच्यावर शिक्कामोर्तब करतील. मला वाटतं 8 वर्ष नाही 2-3 वर्षापूर्वी पण साहेब तिथे साहेबांनी एक मेळावा घेतला होता, परंतु तो आमच्या पदाधिकाऱ्यांचा होता. आज सर्वांना लोक राजसाहेब भेटायला येणार आहेत. काल विधिमंडळातला जो राडा जो समोर आला ही संस्कृती आहे का? कारण अनेक लोक जर मंत्री या सर्वच प्रश्नांची उत्तरं आज संध्याकाळी 6:30 वाजता तुम्हाला भेटतील. तुम्ही तिथे पोहोचा. असं बालेकिल्ला तर आम्ही महाराष्ट्रात, संपूर्ण महाराष्ट्रच आमचा बालेकिल्ला आहे, त्यामुळे कुठलं शहर बालेकिल्ला होऊ शकत नाही. तिथे मराठी माणसावर अन्याय होत होता आणि म्हणून तिथे आम्ही सगळे एकत्र उभे राहिलो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.